नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये युगंधर आता शिल्पाला फोन करतो आणि शिल्पाला भयंकर चिडतो. मी अवॉर्ड फंक्शनवरून घरी पाऊल टाकल्यानंतर मला तुझा हा चेहरा बघण्याची इच्छा नाही. तेवढ्यात धनश्री म्हणते की अहो भाऊजी, तुम्ही हे काय करतात. परंतु शिल्पा हात वर करून आता धनश्रीला शांत राहायला सांगते. युगंधर पुढे म्हणतो की यापुढचा अख्खा काही दौरा आहे, जिंच्या आश्रमात तू थांबणार आहे, तर तेथे शांतपणे बसून मी जे काही बोललो त्याचा विचार करायचा. चांगला आणि नीट विचार कर. आणि ज्या दिवशी तुझ्या मनामध्ये आनंदीविषयी आदर निर्माण होईल आणि ज्या दिवशी मनापासून आता आनंदीची सून म्हणून आता हे निंबाळकरांची सून ती आहे हे तू स्वीकार करशील अगदी एकदम तुझ्या मनापासून, त्याच दिवशी मात्र तू निंबाळकरांच्या घराची पायरी चढ, असे मात्र सक्त ताकीद त्याने आता शिल्पाला दिलेली असते. शिल्पाचा राग फारच अनावर होतो. शिल्पा तोऱ्यातच आपली बॅग भरायला जाते. धनश्री आता विचार करते की आता ताईंना कसं थांबवायचं. तेव्हा आता माई हे सर्व आनंदीला सांगतात. तेव्हा आनंदीला हे सगळं काही बघून ऐकून धक्काच बसलेला असतो. ती माईंना म्हणते की माई, अहो शिल्पाताईंनी माझ्याशी वाईट वर्तन केलं हे मला चांगलं माहिती आहे, पण मालक साहेबांनी त्यांना इतकी मोठी शिक्षा द्यावं हे खरंच चांगलं नाही. हे बघा माई, अहो ताई साहेबांना घरातून बाहेर काढून त्यांना आश्रमात जायला सांगणं ही खूप मोठी शिक्षा आहे. आनंदीला हे पटत नसतं. तेव्हा आता माई तिला समजवण्याचा प्रयत्न करत आहे, पण आनंदीला हे वेगळंच वाटत असतं. आनंदी पुढे म्हणते की बाई, खरंच मला याचं फार वाईट वाटतं आणि मी याविषयी मात्र मालक साहेबांशी बोलू का असं विचारते. त्यांना विनंती करते की मात्र त्यांनी इतकी मोठी शिक्षा ताईन साहेबांना द्यायला नको, मी खरंच त्यांच्याशी बोलतेच. तेव्हा आता माई सक्त म्हणतात की खबरदार आनंदी, तू जर आता हा असा वेडेपणा केलास तर तू या विषयावर मात्र आता युगंधरशी एकही शब्द नाही बोलणार. तेव्हा आता आनंदी म्हणते की पण माई, अहो कसं हे सगळं. तर माई म्हणतात की अगं हे बघ, आता मात्र तू आता ह्या सगळ्या विषयावर युगंधरशी बोलली तर मात्र त्याला लगेच संशय येईल. त्याला असं वाटेल की तू इथे बसलेली आहे तरी सुद्धा घरातील गुप्त गोष्टी तुझ्यापर्यंत कशा पोहोचतात. आपलं सगळं सत्य सगळ्यांच्या समोर येईल आणि आपली पोल खुळेल. शिल्पाचं काय करायचं आहे ते आपण घरी आल्यानंतर बघू. तू फक्त आणि फक्त आता अवॉर्ड फंक्शन आहे तर त्याकडेच लक्ष दे. बघ स्वतःला सांभाळ. आणि युगंधरने तुला आता ती शाल दिलेली आहे आणि त्या कपड्यामध्ये तुला आता व्यवस्थित वाटतं ना असं विचारते. तर आनंदी आता खुश होते आणि म्हणते की हो माई, या कपड्यामुळे मला आता बरं वाटतं. ह्या शालीमुळे मालक साहेबांनी माझं रक्षण करण्यासाठीच ही शाल मला दिलेली आहे, परंतु तरी सुद्धा मी पूर्णपणे कम्फर्टेबल नाही झाले, कारण चालताना अजून सुद्धा मला फार त्रास होतोय. तेव्हा आता माई विचारतात की अगं काय झालं, तुला का आता आणखीन अडचण येते. तर आनंदी म्हणते की हे बघा माई, इतक्या उंच टाचाच्या असणाऱ्या ह्या हिलच्या चपला आहे तर त्या घालण्याची मला सवय नाही हो. 2 पाऊल सुद्धा यामध्ये कधी चाललेली नाही, त्यामुळे ह्या चप्पल घालून मला फारच त्रास होतोय. मला तर असं वाटतं की पायाच्या नसच दाबल्या जातात. अगदी मला 2 पाऊल सुद्धा चालता नाही येणार. इतका वेळ मात्र मी सगळं काही मॅनेज करत होते, परंतु आता खरंच मला नाही चालता येणार. आणि तेवढ्यात युगंधर मात्र आनंदीच्या जवळ येतो. आनंदी बोलत आहे हे बघून आता युगंधर विचारतो की आनंदी काय झालं. तेव्हा मात्र युगंधर आनंदीकडे बघतो तर आनंदी पूर्णपणे घाबरून जाते. तर माई आणि बापू आता स्क्रीनवर बघतात की युगंधर आनंदीच्या समोर आलेला आहे. तेव्हा माई आणि बापूंना सुद्धा धक्काच बसतो. तर आता युगंधर विचारतो की काय झालं आनंदी, तू कुणाशी बोलतेस. तेव्हा आता आनंदीला काय उत्तर द्यावं तेच काही कळत नसतं आणि तेवढ्यात माई तिला काही सुचवणार असतात. त्यानंतर आता इकडे पृथ्वी आपल्या रूममध्ये आहे, तेथे नेटवर्क नसतं म्हणून तो आता फोनवरच राग काढत असतो. नक्की काय झालं असेल, काय ओपन होत नसेल. आणि तेवढ्यात आरती तिथे आता ते लॅपटॉप वगैरे घेऊन येते आणि पृथ्वीला पाहते. पृथ्वीला म्हणते की अहो पृथ्वी सर, सर्वे डाऊन झालं असेल आणि मोबाईलवर राग काढून काय उपयोग आहे बरं. अहो लाखो लोक आहे तर आता लाईव्ह बघत असतील म्हणून बिचारा सर्वेवर आता लोड आला असेल. आणि हे बघ मी जरा बाहेर जाऊन येतो, कारण मुंबईत आलो त्यामुळे मात्र बाबांसाठी काहीतरी आता खरेदी करून घेऊन जाईल. आणि तू सुद्धा चल, तू काय करते इथे, तू सुद्धा आता मुंबई फिरून चल, म्हणजे तू कधी मुंबई बघितली नसेल त्यामुळे चल. तेव्हा आता आरती म्हणते की नाही नको, मला खूप काम आहेत आणि तुमच्या डिझाईनवर मला काम करायचं आहे आणि पुढच्या काही तासातच मला जे काही डिझाईन आहे तर ते राघव सरांना प्रेझेंट करायचे आहेत आणि ते खाली मला कॅफेमध्ये भेटणार आहे. काही वेळातच मला ते डिझाईन पूर्ण करून द्यायचे आहेत. आता पृथ्वी जेव्हा ऐकतो तर पृथ्वीला फारच राग येतो. तेव्हा आता रागाने तो आरतीच्या जवळ येतो आणि म्हणतो की हॉट, हे कधी ठरलं असे विचारतो. तर आता आरती म्हणते की अरे जेव्हा आम्ही शेजारच्या टेबलवर डिस्कशन करत बसलो होतो त्यावेळेसच ठरलं. तेव्हा आता पृथ्वी रागाने म्हणतो की हे फक्त त्या राघव सरांना भेटण्याची काही गरज नाही,
बघ आपलं प्रेझेंटेशन ऑलरेडी झालेलं आहे, आपल्याला मोठी डील मिळालेली आहे, त्यामुळे तुला असं राघव सरांना भेटण्याची काही गरज नाही आणि दॅट इज इनफ असे जेव्हा तो म्हणतो तर आरती म्हणते की अरे असं काय बोलतोस तू, अरे आपल्याला इतकी मोठी ऑर्डर हाती लागली आणि त्यासाठी कंपनीला किती मोठं प्रॉफिट होईल याचा तू विचार का करत नाही. तेव्हा आता पृथ्वी रागाने म्हणतो की दॅट्स ही कंपनी माझी आहे, त्यामुळे आता मला आणखीन प्रॉफिट नकोय. मी या कंपनीचा ओनर असल्यामुळे जे काही आता ठरवेल ते सगळं मीच ठरवणार आहे आणि मी म्हणेल तेच होणार आहे, त्यामुळे आणखीन मला जास्त काही नकोय. आणि तुला जर कळले असेल तर मात्र हे बघ मी बाहेर चाललो, तुला जर माझ्याबरोबर यायचं असेल तर तू येऊ शकते, शेवटी तुझी मर्जी असेल. आता आरती म्हणते की नो थँक्स, बाहेर येऊन तुझी कटकट कोण ऐकत बसेल, त्यापेक्षा मी येथेच बरी राहील. किंवा आता पृथ्वी म्हणतो की ठीक आहे, तुझ्या मनची खुशी आणि तुला जर रूममध्येच बसायचं असेल तर तू बसू शकते, असे बोलून आता पृथ्वी रागाने निघून जातो. आरती आपला मोबाईल घेते आणि कोणाला तरी फोन लावत असते. त्यानंतर आता इकडे युगंधर आनंदीला विचारतो की काय झालं आनंदी, अगं तू कुणाशी बोलत आहे, येथे तर आसपास कोणीच नाही. तेव्हा आनंदी पूर्णपणे गडबडून जाते आणि म्हणते की मालक साहेब अहो काही नाही, मला ना खूप भीती वाटत होती म्हणून मी देवाचं नाव घेत होते आणि स्वतःशीच बोलत होते. तेव्हा युगंधर आनंदीला म्हणतो की चल आपली बसण्याची व्यवस्था पुढे त्या सोप्यावर केलेली आहे, त्यामुळे चल आपल्याला तेथे बसायचं आहे. तेव्हा आता युगंधर पुढे होतो तर आता माई आनंदीला म्हणतात की हे बघ आनंदी सावध हो, आणि युगंधर पुढे जात आहे, त्याच्या पावलावर पाऊल ठेवून मागे जायचं. त्याच वेळेस मात्र आनंदीच्या पायातील जे काही ती उंच टाचाची चप्पल आहे तर तिचं जे काही टाच आहे उंच हिल तर ती तुटली जाते आणि आनंदी पाय घसरून खाली पडणार. तोच लगेच आता युगंधर तिला झेलतो, अलगतली अलगत खाली पडण्यापासून तो वाचवतो आणि तिच्याकडे पाहत असतो. एकदम तिला मिठीमध्ये ओढलेलं असतं. दोघं एकमेकांकडे बघत आहे म्हणजे आनंदीला काही दिसत नसतं, पण तरी सुद्धा नजर. आणि त्यावेळेस मात्र आता तेथे आलेले फंक्शनमध्ये सगळे पाहुणे आहेत आणि जे काही मोठमोठे आता हे मंत्री आहे तर ते सगळेजण आता युगंधर आणि आनंदीकडे बघत आहे. तेव्हा मात्र आता तेथे सगळे काही टाळ्या वाजवत असतात. मीडिया आता अगदी फोटो वगैरे काढत आहे आणि आता युगंधर सारखा आनंदीकडे चेहऱ्याकडे बघत आहे. सगळेजण टाळ्या वाजवायला सुरुवात करतात, परंतु माई आणि बापू जेव्हा स्क्रीनवर हे सर्व काही बघतात त्यांना तर आश्चर्याचा धक्काच बसतो. ते खूप खुश होत आता हे दृश्य बघत असतात. त्यांना सुद्धा फारच आनंद होतो. शिर्के सुद्धा आनंदाने टाळ्या वाजवून खुश होत हसत असतात. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आलेला असतो. आता युगंधर आणि आनंदी या दोघांना असं एकमेकांच्या जवळ मिठीमध्ये बघून सगळेजण फारच खुश होतात आणि जोरजोराने टाळ्या वाजवतात. परंतु विद्याधर आहे तर विद्याधर जेव्हा हे सर्व काही बघतो तर त्याला तर धक्काच बसलेला असतो. त्याच्या पायाखालची जमीन सरकते. युगंधरचा हात आनंदीच्या हातामध्ये असतो आणि तो सारखा आनंदीला कमरेखालून हात घालून आता त्याने धरलेलं असतं. आनंदी पडता पडता वाचलेली आहेत आणि तिला काही कळत नसतं की नक्की आता हे सर्व काय होत आहे, परंतु नक्कीच आपण मालक साहेबांच्या जवळ आहे हे तिला जाणवलेलं असतं. सगळेजण मोठमोठ्याने टाळ्या वाजवतात आणि हा विद्याधर त्यांच्याकडे पाहत असतो. त्याला काहीच आता कळत नसतं, त्याचा फारच जळफळाट होत असतो. आनंदीला सुद्धा खूप छान वाटत असतं. तिला सुद्धा टाळ्यांचा गडगडत आवाज ऐकू येतो आणि युगंधरच्या आपण मिठीत आहोत हे सुद्धा समजते. तेव्हा युगंधर अजूनपर्यंत सारखा तिच्याकडेच बघत आहेत. त्यानंतर मात्र आरती इकडे राघव सरांना फोन करते आणि राघव सर तिच्या फोनची वाटच बघत असतात. तेव्हा आरती म्हणते की हे बघा राघव सर, मला ॲक्च्युली नाही येता येणार कारण पृथ्वी सर ऐकायला तयारच नाही. आता राघव सर म्हणतो की अहो इतका मोठ्या डिझाईनवर तुम्ही काम करतात, मग याचा सगळा फायदा तुमच्या कंपनीला व्हायला नको का? राहिला प्रश्न पृथ्वी सरांचा, त्यांना कसं मॅनेज करायचं हे मी बघतो, मी या आपण बसून बोलू. तेव्हा आता आरती म्हणते की ठीक आहे मी येते मग खाली. तेव्हा मात्र आरतीच्या मनात दुसरंच काहीतरी असतं. ती म्हणते की हा पृथ्वी पण ना जरा आतीच करतो, जर इतकी मोठी ऑर्डर मिळाली तर किती फायदा होईल, मालक साहेबांना किती आनंद होईल आणि पृथ्वीला सुद्धा किती आनंद होईल. त्याला मात्र स्वतःचा इगोच अगदी कुरवाळत बसायचा आहे, गर्विष्ठ कुठला, म्हणून आरतीला आता थोडीशी समज कमी असते. तिला मात्र पृथ्वीलाच रागवत असते. शेवटी मात्र आता ती राघव सरांना भेटायला खाली कॅफेमध्ये जायला निघते. लॅपटॉप वगैरे घेते आणि लगेच खाली येते. त्यानंतर इकडे आता युगंधर आनंदीला आपल्या हाताने धरतो आणि तिला मात्र आपल्या मिठीत घेऊन तो स्टेजवर घेऊन जात असतो. सगळेजण आता मोठमोठ्याने टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करत आहे. युगंधर मात्र पुन्हा आता ती खुर्ची आहे ती व्यवस्थित करतो आणि आनंदीच्या हाताला धरून तिला तेथे खुर्चीवर बसवतो. तेव्हा आता युगंधर तिला खाली वाकून विचारतो की तू बरी आहेस ना, तुला कुठे लागलं तर नाही ना? तेव्हा आता आनंदी म्हणते की नाही मालक साहेब, माझी हिल तुटलेली आहे, मला अशा मोठ्या हिलच्या चप्पल घालण्याची सवय नाही ना हो, त्यामुळे हे असं होतं. तेव्हा माई आणि बापू मात्र हे सर्व पाहत असतात. त्यांना मात्र लाईव्ह बघताना खूपच आनंद होत असतो, कारण युगंधर आनंदीची किती काळजी करत आहे, तिची किती आता पुढे पुढे तिच्या करत आहे, प्रत्येक गोष्ट मात्र तो आता तिची स्वतः करत आहे. तेव्हा आता युगंधर म्हणतो की एवढंच ना,
आनंदी म्हणते की मालक साहेब अहो मला सवय नाही आणि ती तुटून गेली माझ्याकडून. आणि हे बघा येथे आल्यापासून मी मात्र पूर्ण प्रयत्न करत आहे की माझ्यामुळे येथे काही प्रॉब्लेम नकोय. सतत काही ना काही होत आहे आणि मोठ्या लोकांसमोर तुमची मान खाली जाते. माझ्याकडून सारख्याच चुका होतात, माझा गोंधळ होतोय. तेव्हा युगंधर म्हणतो की आनंदी जरा शांत बसशील का. तेव्हा मात्र आता आनंदी तरी सुद्धा शांत बसत नसते. ती म्हणते की बालक साहेब माझ्यामुळे. तेव्हा तो तोंडावर आता बोट ठेवतो आणि शुक करून तिला शांत राहायला सांगतो. अगं एवढ्याच गोष्टीसाठी तू एवढं टेन्शन का घेते. अगं ही क्षुल्लक गोष्ट आहे म्हणून युगंधर तिला आता असं म्हणतो. तेव्हा आता आनंदी म्हणते की काय बोलतात. थोडीशी आणि ती क्षुल्लक गोष्ट. अहो तिची आता हिल तुटलेली आहे, मी कसं चालायचं बरं. आणि आता मात्र कसं मी हे सर्व मॅनेज करायचं. तेव्हा आता युगंधर खुशच म्हणतो की त्याच्याकडे माझ्यासाठी रामबाण उपाय आहे. आनंदी विचारते की रामबाण उपाय म्हणजे नक्की काय. आता ती हिल तुटलेली आहे आणि मी कसं चालणार बरं. ती तुटलेली हिल मात्र चिटकवता सुद्धा नाही येणार, चिटकली तरी सुद्धा ती राहणार नाही. मग तुम्हीच सांगा की मालक साहेब यावर काय उपाय आहे बरं. युगंधर तिला म्हणत असतो की एका चप्पलची हिल तुटलेली आहे ना, मग तू कशाला टेन्शन घेतेस. तेव्हा आता युगंधर तिच्या पायाशी बसतो. तिच्या पायातील दुसरी चप्पल आहे ते सँडेल तर ते काढून घेतो. तेव्हा आनंदी मात्र पूर्णपणे आता कावरी बावरी होते. ती म्हणते की मालक साहेब अहो सगळेजण लोक आहेत, इतके मोठमोठे पाहुणे आहेत आणि तुम्ही काय करतात. तेव्हा युगंधर स्वतः तिच्या पायातील चप्पल काढून दुसऱ्या चप्पलची हिल तोडून घेतो. म्हणजे दोनही चपला आता सारख्या होतात. तेव्हा आता माई आणि बापू तर बघूनच हसत असतात, त्यांना फारच आनंद होतो. परंतु विद्याधर मात्र आता शॉक होऊन बघत असतो. कारण युगंधर आता आनंदीच्या किती पुढे पुढे करत आहे. तिच्या पायातील चप्पल काढून हिल सुद्धा तोडून टाकली आणि दोन्ही चपला त्याने सारख्या केलेल्या असतात म्हणजे आनंदीला व्यवस्थित चालता येईल म्हणून. तेव्हा आनंदी विचारते की मालक साहेब अहो तुम्ही हे काय केलं. तेव्हा युगंधर म्हणतो की हे पग आता मात्र तुला सारखे चप्पल झाल्यामुळे कसं व्यवस्थित चालता येते ते. हे पग तुला चालताना मात्र आता त्रास होणार नाही म्हणून तो स्वतः आनंदीच्या पायातील चप्पल घालत असतो. तेव्हा आता आनंदी म्हणते की मालक साहेब अहो काय करतात. तर युगंधर म्हणतो की राहून दे. अगं आनंदी नको इतकं म्हणजे काही असं स्वतःला वाटून घेऊ. उठ बरं आनंदी, आता तुला चालताना त्रास नाही होणार. आता एकसारखी चप्पल झालेली आहे म्हणून तो स्वतः उठून उभा राहतो आणि आनंदीला सुद्धा उभं राहायला सांगतो. तेव्हा आता आजूबाजूचे सगळे पाहुणे आहेत, इव्हेंटमध्ये आलेले हे मोठमोठे आता मंत्री वगैरे आहेत, ते सगळे युगंधर आणि आनंदीकडे बघत असतात. त्यांचं नक्की काय सुरू आहे ते बघून आता सगळेजण आणि आनंदीला इतका म्हणजे आनंद झालेला असतो. अगदी लोक सगळे आनंदानेच बघत असतात. तर आता आनंदी मात्र उठून उभी राहते आणि चालून इकडे तिकडे बघते तर तिला इतकं छान आता कम्फर्टेबल चालता येत असतं. तेव्हा तिला फारच आनंद होतो. युगंधर तिला विचारतो की काय झालं, आता ओके आहे की नाही. तेव्हा आता आनंदी खुश होत युगंधरचं कौतुक करते आणि म्हणते की मालक साहेब तुम्ही खरंच खूप चांगले आहात, खरंच खूप ग्रेट आहात, खरं खूपच भारी आहात, काय डोकं लढवलं तुम्ही. तेव्हा मात्र आता युगंधर म्हणतो की ठीक आहे चल आपल्याला स्टेजवर जाऊन बसायचं आहे. म्हणून तो पुन्हा आनंदीच्या हाताला धरतो आणि तिला धरून स्टेजवर घेऊन जात असतो. विद्याधरचे तर पूर्णपणे होश उठतात. सगळे पाहुणे आता हसत असतात म्हणजे सगळ्यांना फारच आनंद होतो. युगंधर आनंदीची किती काळजी घेतो हे मात्र सगळेजण पाहत असतात. आता विद्याधर हे सगळं काही बघून आता आपल्या मनात म्हणतो की खरंच आता ह्या खूपच कौतुक चाललेलं आहे ह्या निंबाळकरांच्या हजबंडचं. आणि बघा आता थांबा जरा, आत्ताच्या आत्ता कशा चिंधाड्या उडवतो बघतच राहा. त्या आनंदीची मी अशी वाट लावतो की युगंधर निंबाळकर मात्र या शहरात कुणाला तोंड दाखवण्याच्या लायकीचं राहणार नाही. त्यानंतर आरती इकडे एकटीच रूम मध्ये असते आणि आता दरवाजा वाजतो. तेव्हा लगेच आता आरतीला असं वाटतं की नक्की पृथ्वी आला असेल आणि आता मी त्याला सांगते नाहीतर त्याला उगाच संशय येईल. तेवढ्यात ती दरवाजा उघडते. तिला असं वाटतं की पृथ्वी आलेला आहे आणि तेवढ्यात ती दरवाजा उघडून बघते तर काही राघव सर तिच्याकडे आता खुश होत बघत असतो. त्यानंतर मात्र आता आरती विचारते राघव सर आत्ता या वेळेला तुम्ही इकडे. तेव्हा राघव सर म्हणतो की सॉरी बरं का तुम्हाला न सांगता आलो, तुमच्या रूमचा नंबर मला मिळाला म्हणून मी आता डायरेक्ट इकडेच आलो. कारण खाली कसं पेस्ट कंट्रोल चालू आहे आणि त्याचा मला भयंकर त्रास होतो म्हणून असं वाटलं की तुमच्याबरोबर आता रूम नंबर मिळाल्यामुळे रूममध्येच यावं आणि सविस्तर बसून चर्चा करावी. आणि चालेल ना तुम्हाला आतमध्ये आल्यानंतर. तेव्हा आता आरती म्हणते की ठीक आहे या ना बसा. म्हणून ती आता रूममध्ये आता ह्या राघवला घेते. राघव मात्र हातामध्ये 2 कॉफी घेऊन आलेला असतो आणि आता मात्र आरती दरवाजा बंद करून घेते आणि म्हणते की बसा ना सर. राघव आता इकडे तिकडे पाहत असतो आणि तेव्हा आता राघव इकडे तिकडेच बघत असतो. तर आरती पुन्हा म्हणते की अहो सर या ना बसा ना. तर आता लगेच
राघव म्हणतो की अहो हे बघा आरती मॅडम, तुम्ही मला सर म्हणू नका, फक्त राघव म्हणा. आता आरती लगेच म्हणते की हे बघा मी काही डिझाईन शॉर्टलिस्ट केलेले आहे, त्यांना मी तुम्हाला दाखवते. म्हणून आरती लगेच डिझाईन दाखवायला घेते. तेव्हा मात्र आता आरती डिझाईन दाखवत असते. तेव्हा तो उठतो आणि पुन्हा आरतीच्या जवळ येऊन बसतो. तर आरती त्याला डिझाईन दाखवत असते आणि तो सारखा आरतीकडे बघत असतो. तेव्हा तो लगेच आता आरतीचा हात धरतो आणि म्हणतो की थांबा मॅडम, मी एकदा चेक करतो. आता आरतीला काहीतरी वेगळंच वाटत असतं. आरती लगेच थोडीशी घाबरल्यासारखी होते. आता राघव फाईल हातात घेतो आणि मुद्दाम चेक करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर आता इकडे विद्याधर उठतो आणि विद्याधर मात्र आता एक रिपोर्टर आहे तिच्याजवळ येतो आणि तिचा मित्र आणि तो तेथे उभे असतात. तर विद्याधर त्यांच्याजवळ येऊन आता खिशातून काही पैसे काढतो आणि खिशातून पैसे काढून त्यांच्या हातात देतो आणि त्यांना काय करायचं आहे हे आता समजावतो. तेव्हा ते दोघेही तयार होतात, पैसे स्वीकारतात आणि विद्याधर पुन्हा आता आपल्या जागेवर जाऊन बसतो. तर युगंधर आता आनंदीकडे बघून खुश होत हसत असतो. आनंदीला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर मात्र आता ज्या रिपोर्टरला दोघांना पैसे दिलेले आहेत तर तो आणि ती पुढे येतात. तेव्हा आता लगेच आता मीडिया आहे म्हटल्यानंतर आता ते दोघंही मालक साहेबांजवळ येतात आणि मालक साहेबांना म्हणतात की 2 मिनिटं आता तुम्ही आमच्यासोबत येतात का. तेव्हा आता युगंधर म्हणतो की ठीक आहे आणि तो आनंदीला म्हणतो की आनंदी तू इथे बस, मी 2च मिनिटात फक्त मीडियाशी बोलून येतो. हे बघ अगं, एवढ्या मोठ्या मीडियासमोर आम्ही चाललो, मग तुम्हाला शुभेच्छा नाही देणार का, असं खुशत विचारतो. तेव्हा आता आनंदी खुशत म्हणते की मालक साहेब अहो, जे स्वतः संकटांना शुभेच्छा देतात तर त्यांना मी काय शुभेच्छा देऊ बरं, मी सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तेव्हा युगंधर खुश होतो आणि मीडिया समोर बोलायला येतो. तेव्हा आता युगंधर जेव्हा बोलायला आलेला असतो तेव्हा आता काही रिपोर्टर लगेच प्रश्न विचारतात की हे बघा सर, तुम्हाला इतका मोठा नोबेल पुरस्कार भेटणार आहे आणि आता हा सगळा जो काही तुमचा प्रवास आहे तर त्या प्रवासाकडे कसं तुम्ही बघताल बरं. युगंधर म्हणतो की तसाही प्रवास खडतर असतोच, परंतु प्रवास मात्र करताना आता जे काही मनगटात बळ असेल आणि बुद्धी ही खडतर असेल, तुम्ही मात्र तुमचं ध्येय आहे तर ते 101% गाठणार म्हणजे गाठणारच. मी कधीही संकटांना घाबरलो नाही, मी त्या प्रत्येक संकटाला सामोरे गेलो. आता दुसरी रिपोर्टर विचारते की तुम्ही आता नवीन जे काही उद्योजक आहे तर त्यांना काय इच्छिता. तेव्हा युगंधर म्हणतो की मी त्यांना आवर्जून हेच सांगेल की त्यांनी हा खडतर प्रवास केलाच पाहिजे, अगदी आवर्जून. संकट येत आहे तर त्याला नक्कीच सामोरं जायचं, न घाबरता, आणि त्यातच मात्र त्यांना त्यांचं उत्तर मिळणार आहे. तेव्हा विद्याधर आता हसून आता युगंधरकडे बघत असतो, कारण आता रिपोर्टर नक्की युगंधरची कशी जिरवतील हे त्याला माहिती असतं. तेवढ्यात मात्र आता विद्याधर त्या आपल्या जे काही पैसे दिलेल्या रिपोर्टरला आहे तर त्याला खुणावतो. तर आता इंग्लिशमध्ये प्रश्न विचारायला सांगितलेले असतात. तर आता लगेच जो काही आता हा रिपोर्टर आहे तो म्हणतो की आमचं इंग्लिश न्यूज चॅनल आहे, त्यामुळे तुम्हाला आता यापुढील उत्तर आहे तर ती इंग्लिशमध्येच द्यावी लागतील. तर इंग्लिशमध्ये उत्तर द्यायची म्हटल्यानंतर आता युगंधरला काही इंग्लिश येत नसते. तेव्हा तो शांत उभा असतो. माई आणि बापू हे सर्व बघत असतात. तर विद्याधर लगेच आता खुश होत उठून उभा राहतो. तेव्हा आता युगंधर काही उत्तर देत नसतो. तेव्हा मात्र आता ती रिपोर्टर आहे ती सुद्धा हसत असते आणि ती लगेच इंग्लिशमध्ये आणखीनच काही प्रश्न आणखीन युगंधरला विचारत असते. त्यावरती युगंधर काहीच उत्तर देत नसतो. तो एकदम शांत असतो. माई म्हणतात की युगंधर आता एकदम शांत कसं झाला. तेवढ्यात आनंदीला हे सर्व कानावर पडतं. आनंदीच्या ऐकू येतं. आनंदी माईंचं बोलणं ऐकते. आता शिर्के सुद्धा अगदी धक्क्यानेच पाहत असतात की मालक साहेबांना इंग्लिश येत नाही, ते कसे उत्तर देतील म्हणून. विद्याधर मात्र हसत असतो. तर आता माई इकडे म्हणतात की आता काय करायचं. तर बापू म्हणतात की मला तर असं वाटतं की ह्या पत्रकारांनी मुद्दाम हा प्रश्न विचारलेला आहे, कारण त्यांना माहिती असेल युगंधरला इंग्लिश नाही येत. तेव्हा आता आनंदी विचारते की माई अहो काय झालं, तुम्ही इतक्या टेन्शनमध्ये का आलात. मालक साहेब तर आता खुश होत नाही, त्या प्रत्येक पत्रकारांची उत्तरं देतील ना, तुम्ही कशाला टेन्शन घेतात, होईल सगळं व्यवस्थित. त्यावरती आता माई म्हणतात की नाही आनंदी, अगं तो उत्तर नाही देऊ शकणार. तर आता आनंदी विचारते की का देऊ शकणार नाहीत. तर इकडे युगंधर आता रिपोर्टर समोर म्हणतो की त्याचं काय कसं आहे. असं म्हटल्यानंतर तो पुन्हा बोलायचं थांबतो. तेव्हा आता रिपोर्टर पुन्हा त्याला सारखे तेच प्रश्न विचारत असतात. परंतु विद्याधर आता इतका हसत असतो, त्याला तर फारच आनंद झालेला असतो हे सर्व करून. तेव्हा आनंदी पुन्हा माईंना विचारते की अहो तिकडे नक्की काय झालं. तेव्हा माई म्हणतात की अगं तो शिकलेला नाही, मला इंग्रजी येत सुद्धा नाही आणि समजत सुद्धा नाही. तेव्हा आता आनंदी हे सर्व काही ऐकून म्हणते की तुम्ही काय बोलतात. आता युगंधर तर काही उत्तर देतच नसतो, त्याला खूप मोठा प्रश्न उभा राहतो. तेव्हा आता बापू म्हणतात की अगं हे बघ, तो शिकलेला नाही आणि आता ही जी काही मोठी बातमी आहे त्याची कमजोरी आहे ती सगळं काही जगासमोर येणार आणि आता हे पत्रकारांना एकदा समजलं तर सगळी काही आता ही बातमी लीक होईल आणि सगळ्यांना मात्र आता हे सत्य कळेल.
तेव्हा लगेच आता विद्याधर आहे तर तो खूप हसत असतो, कारण युगंधर शिकलेला नाही हे सत्य आता जगासमोर आलंच पाहिजे आणि त्याचा खूप मोठा अपमान होईल सगळ्यांच्या समोर. तेव्हा आनंदी म्हणते की नाही बापू, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मालक साहेबांचा अपमान नाही होणार, मी आहे ना, तुम्ही कशाला टेन्शन घेतात, मला फक्त इतकं सांगा माई, अहो मालक साहेब कुठे आहेत, मी आत्ताच्या आत्ता त्यांच्याकडे जाते. तेव्हा आता माई विचारतात की अगं आनंदी, तू तिकडे जाऊन काय करणार आहेस? तेव्हा आनंदी म्हणते की माई, मला फक्त सांगा की मालक साहेब कुठे आहेत, माई मला फक्त सांगा ना. तेव्हा आता माई म्हणतात की बरं ठीक आहे, आणि आनंदीला त्या उठून उभं राहायला सांगतात आणि तुझ्या डावीकडे बघ, 2 पाऊल चालत जा. तर आनंदी डावीकडे बघते आणि 2 पाऊल चालत येत असते. डावीकडे जाऊन मात्र आता 2 पाऊल अगदी आणखीन चालायला सांगत असतात. तेवढ्यात आनंदी पुढे पुढे येत असते. तेव्हा मात्र आता रिपोर्टर आहे तर ते इंग्लिशमध्येच प्रश्न विचारत असतात. तेव्हा युगंधर हात जोडतो आणि म्हणतो की हे बघा, तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे असतील तर ते मला मराठीमध्ये विचारा, मला इंग्लिश नाही येत, मी मराठीमध्ये उत्तर देतो. मात्र आता ती रिपोर्टर म्हणते की सॉरी सर, कारण आमचं चॅनल आहे तर ते इंटरनॅशनल आता न्यूज चॅनल आहे, त्यामुळे आता इंग्लिशमध्येच उत्तर द्यावे लागतील. तेव्हा आता विद्याधर आता हे सर्व बघतो आणि त्याला खूपच आनंद होतो. मनात म्हणतो की वा 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 युगंधर, अरे तुझ्या आनंदीपणाचा बाजार मात्र आता सगळीकडे उठणार आहे. हे सगळं काही बघून माझा आत्मा तर थंड झालेला आहे रे. आणि तेव्हा मात्र आता लगेच आनंदीला माई सांगत असतात की तू सरळ आता चालत जा, तू डावीकडे वळालेली आहे ना, मग सरळ पुढे पाऊल चालत जा. आनंदी तसतशी ते कॅमेऱ्याच्या साहाय्याने मात्र येत असते. आणि तेवढ्यात मात्र आता हा रिपोर्टर पुन्हा प्रश्न विचारतो की तुम्ही प्रश्नांची उत्तर का देऊ शकत नाही. तेव्हा आता माई ह्या आनंदीला चालत जा जा असं म्हणत असतात. तेव्हा मात्र आता रिपोर्टर आता एका मागोमागून प्रश्न विचारत असतात की तुम्ही शिकलेले आहात तरी सुद्धा या प्रश्नांची उत्तर तुम्ही का देऊ शकत नाही. तेव्हा आता युगंधरला काय करावं तेच काही कळत नसतं. तो पूर्णपणे गडबडून गेलेला असतो आणि त्याला घाम आलेला असतो. तो आपले घाम पुसतो आणि आता काय करावं तेच काही कळत नाही. तो खाली मान घालून उभा असतो आणि तेवढ्यात विद्याधर मात्र आता त्याच्याकडे अगदी खुशच बघत आहे. त्याला तर फारच आनंद होतो. तेवढ्यात आता इकडे माई आता हॅलो हॅलो करत असतात, परंतु आनंदीपर्यंत आवाज काही पोहोचत नसतो. माई हॅलो हॅलो करतात आणि बघतात तर काय, आता नेटवर्क इश्यू आल्यामुळे काही आवाज पोहोचत नाही. आनंदी म्हणते की माई माई. तेव्हा मात्र आता लगेच बापू विचारतात की काय झालं. तर माई म्हणतात की बहुतेक इयरफोनची बॅटरी संपलेली आहे आणि अहो आता काय करायचं म्हणून माई आणि बापू यांना टेन्शन आलेलं असतं. त्यांना आता धक्काच बसलेला असतो. इकडे आनंदीला तर काही आवाज येत नसतो. आनंदी पूर्णपणे गडबडून जाते की माईंचा आवाज अचानक कसा बंद झाला असेल. माईला तर फार टेन्शन येतं की आपण आनंदीशी संपर्क कसा साधणार आहोत. आता आनंदी मनात विचार करते की मालक साहेबांनी मला या सन्मानामध्ये या सोहळ्यामध्ये अगदी पावलोपावली सांभाळलेलं आहे, माझी आबरू वाचवली, पण आज मात्र ते स्वतः एका मोठ्या संकटात सापडलेले आहेत. तेव्हा मात्र मी इथे अशी कशी उभी राहू शकते. त्यामुळे किती काही झालं तरी मला त्यांची मदत केलीच पाहिजे, पण कसं आणि काय करायचं. अनोळखी हॉलमध्ये मी त्यांना शोधणार कशी. म्हणून आता आनंदी समोर खूप मोठा प्रश्न उभा राहतो की आता काय करायचं. आनंदीला सुद्धा फार टेन्शन आलेलं असतं आणि तिकडे माईंच्या आता जे काही आता हेडफोन आहे त्याची बॅटरी चार्ज नसते, ती संपलेली असते आणि इकडे माईंना सुद्धा टेन्शन येतं आणि आनंदीला सुद्धा. युगंधर आता पूर्णपणे गोंधळून गेलेला आहे आणि विद्याधर त्याच्या मागे उभा राहून अगदी शांतपणे हसत बघत आहे. त्याला तर फारच आनंद होतो. तेव्हा आनंदीला असं वाटतं की काय करावं आणि काय नाही. शेवटी मित्रांनो हा भाग येथे संपतो, तर पुढील भागामध्ये तेव्हा मात्र आता युगंधरला जे काही प्रश्न विचारले जात आहे ते इंग्लिशमध्येच उतरले जातात आणि आता विचारल्यानंतर मात्र आता युगंधरचा सगळ्यांच्या समोर ते अपमान करायला बघत असतात. पण तेवढ्यात मात्र आता आनंदी पुढे येते आणि म्हणते की माय हजबंड नोज इंग्लिश, तुमच्या चॅनलला इंग्लिशमध्ये उत्तर हवी आहेत ना, ठीक आहे मी सांगते. तेव्हा युगंधर मात्र आता आपल्या आनंदीकडे तोऱ्यातच बघत असतो. आता विद्याधरचा खूपच जळफाट होतो, कारण आनंदीने मात्र आता अगदी घाईतच म्हणजे इतके उत्तर दिलेले असतात. विद्याधरचा फारच जळफाट केलेला असतो. तेव्हा तो आता डायरेक्ट घरी येतो आणि घरी आल्यानंतर आता तो फोनवर आता म्हणतो की मला अगदी 3 फ्लाईटची जी काही तिकीट आहे ती बुक करायची आहेत. तेव्हा 3 फ्लाईटची तिकीट बुक करायची म्हटल्यानंतर आता धनश्रीला धक्काच बसतो. ती विचार करते की 3 फ्लाईट आणि कुणासाठी आता हे करत असेल. आणि तो म्हणतो की आनंदीला वाटत असेल की आता तिची ही जी काही आहे एंट्री, तर आता ह्या वाड्यामध्ये असं काहीतरी मी स्फोट करणार आहे. त्या स्फोटाने मात्र त्या आनंदीचं अस्तित्व जळून खाक होईल. तेव्हा धनश्रीने हे सर्व ऐकलेलं असतं आणि धनश्री मात्र विचार करते की आता 3 इतक्या अर्जंट तिकीट कुणासाठी लागत असेल. आणि इकडे मात्र आता हे विद्याधरने आनंदीसाठी पुन्हा सापळा रचलेला असतो. तर मित्रांनो आता पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.